नमस्कार, मी साटम. गावी जायचं तसं काहीच प्लॅन नव्हता. पण प्रभाकर मोरे यांचा हा व्हिडिओ बघितला शिमगा आणि कोकणी माणूस यांचं नातं ना असं घट्ट विणलेलं आहे. काय समजलं? ते नातं ना कुणीच तोडू आणि शकत. थेट जाऊन वेटिंगची तरी तिकीट काढली आणि टॅक्सी पकडली. थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मध्ये जाऊन पोहोचलो. टर्मिनल्सवर गेल्यावर लक्षात आलं की भाई 26/11 होऊन इतके वर्ष झालेत, पण अजून सिक्युरिटीच्या नावाने शून्य. पुढे जाऊन बोर्डावर पाहिलं तर गाडी लागली. मग धावत धावतच प्लॅटफॉर्मवर जायला निघालो. शेवटच्या प्लॅटफॉर्मवर जिथे आमची ट्रेन लागते तिथे जात असताना मध्ये एक वेगळ्याच प्रकारची इंटरेस्टिंग गॅलरी बनवलेली आहे. आर्ट गॅलरी आपण म्हणू शकतो. तिथे पाहिलं तर एक बोर्ड लावला होता की इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला गोल्ड मेडल अवॉर्ड केलाय 2021 ते 24 साठी. ते पाहून थोडं भारी वाटलं. पुढे ह्याच गॅलरीच्या एंडला एक पुतळा आहे. मी क्रिटिसाइज करत नाही, पण मला 5 मिनिटं तर लागली ही गोष्ट ठरवायला की हा पुतळा नक्की कोणाचा आहे. तो बापूजींचा पुतळा. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. पण प्लॅटफॉर्मवर गेल्यावर लक्षात आलं, अरे अजून आपली ट्रेन आलीच नाहीये. पण समोर सुप्रसिद्ध हावडा एक्सप्रेस दिसली आणि मनात एकच गोष्ट आठवली. हंबा हंबा डांबा डांबा कंबा कंबा दुंबा दुंबा बुंबा बुंबा बांबा बांबा. आणि हो, आता इथेच थांबतो, नाही तर व्हिडिओ जास्त मोठा होईल आणि मोठ्या व्हिडिओजना इंस्टाग्राम भाव देत नाही आणि युट्यूब सपोर्ट करत नाही. बाकी तुम्ही कनेक्टेड राहा पुढच्या स्टोरीसाठी. तोपर्यंत हर हर महादेव.